फाशीला गेले. त्याच्यावरती विचारलं राज ठाकरेंना तर ते म्हणतात की या सर्व गोष्टींची उत्तर केवळ एकनाथ शिंदे देऊ शकतात. मला असं वाटतंय की ते गुलाल ते म्हणजे मला म्हणायचं नाही, आंदोलनं असतात परंतु हे आंदोलन नाही, हे अश्लीलपणाचा कहर आहे. आणि तो गुलाल जो असतो ना, तो अश्लील वर्तनामध्ये उधळला जाणं किंवा आरडाओरड करणं किंवा नाचणं अशा प्रकारचे आंदोलन आम्ही पाहिले नाहीत. आणि शिंदेसाहेब ज्यावेळेस तिथं गेले, मला असं वाटतंय की शिंदेसाहेबांनी गुलाल उधळायला लावला होता, यांनीच आपल्या गुलालाची तयारी ठेवलेली होती. म्हणजे ते स्क्रिप्टेड होतं. आणि राहिला प्रश्न, बरोबर आहे, शिंदेसाहेबांनी जरंगेचा लाड केला, शिंदेसाहेबांनी जरंगेचा लाड केला हे वेगळं सांगण्याची गरज नाही. नाहीतर त्याच वेळेस जर अंतरवाली सराटीच्या गुन्ह्यामध्ये जरंगे अटक झाला असता तर जरंगे एवढी मगरुरीची, एवढी नीचपणाची, एवढी मस्तावलेली, एवढी माजलेली भाषा जरंगे करू शकला नसता, आझाद मैदानाचं पावित्र्य घालू शकला नसता. आणि म्हणून मला असं म्हणायचं आहे, त्या पुढं जाऊन पत्रकारांनी प्रश्न विचारलाच म्हणून मला असं दिसतंय की एक लॉबिंग, मग सर्वच पक्षातली लॉबिंग मराठा लिडरशिपची, जी स्वतःला मुख्यमंत्री किंवा स्वतःला अवतीभवती पाहते. म्हणजे मला दुःख या गोष्टीचं सुद्धा आहे की मी शिंदे साहेबांना त्या बाबतीमध्ये मी उदय सामंतांना मेसेज आहे पाठवला आहे, तो मेसेज आहे मी वाचून दाखवू शकतो. आणि मी त्याच्यात माझं मत व्यक्त केलं आहे, मी वेदना व्यक्त केली की कसं आहे माहिती आहे ना, की म्हणजे तुम्ही ज्या प्रकारे म्हणत आहात शिंदे साहेब, तुम्ही असं म्हणा जरंगेला की तू हे बंद कर, हे कुणबी मराठा एक नाही, सुप्रीम कोर्ट सांगतंय, तुला हे आंदोलन करता येणार नाही, तू गावाकडे जा, हे तुम्ही म्हणा. कारण तो तुमच्या नावाचा गजर करत राहतो. तुम्ही असं म्हणताय की तारीख योग्य नाही, तारीख योग्य नाही, याचा अर्थ लोकांमध्ये एक संभ्रम तयार होतो. त्याचबरोबर विखे पाटील म्हणतायत की आणखीन चर्चेच्या बाबतीत म्हणजे काय सांगायचं. मला हे नाही म्हणायचं की कोण मंत्री कोणत्या पक्षाचे आहेत, तो महत्त्वाचा भाग नाही आहे. संविधानासोबत आहोत की नाही आपण संविधानातल्या जे हे आहे रिझर्वेशन ॲक्ट आहे त्या ॲक्टसोबत आहोत की नाही. म्हणून सुप्रीम कोर्ट आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, विखे पाटील, सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब, रावसाहेब दानवे, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, आरक्षणाची मर्यादा जर वाढली, शरद पवार वयोवृद्ध पुढारी तुम्ही तुमच्या डोक्यात घालून घ्या, वयोवृद्ध पुढारी शरद पवार तुम्ही तुमच्या डोक्यात घालून घ्या, 50% जेव्हा मर्यादा ओलांडते तेव्हा रिव्हर्स डिस्क्रिमिनेशन सुरू होत आहे. म्हणून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर खुल्या वर्गातल्या ब्राह्मणांचे सुद्धा नेता आहेत, खुल्या वर्गातल्या जैनांचे सुद्धा नेते आहेत, त्याचबरोबर ते आदिवासी, भटके, विमुक्त, मागासवर्गीय